बातमी आहे मुंबई मेट्रो विषयी। MMRDAने उत्तनमधील प्रस्तावित मीरा भाईंदर मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सांगितलं की लवकरच याबाबतचा आदेश जारी केला जाईल। उत्तनमधील प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडावी लागतील। स्थानिक रहिवाशांनी वृक्षतोडीला तीव्र विरोध केलाय, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय असं त्यांनी सांगितलं। मीरा भाईंदर दहिसर मेट्रो 9 आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अंधेरी मेट्रो 7A प्रकल्पांसाठी पहिला मेट्रो कारशेड सुरुवातीला भाईंदरमधील रायगावात बांधण्याची योजना होती। मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे MMRDAने उत्तनमधील डोंगरी गावात सरकारी जमिनीवर प्रकल्प बांधण्यास सुरुवात केली। ती जमीन देखील जप्त करण्यात आली। उत्तन या डोंगराळ गावात मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या ठिकाणी कारशेड बांधण्यात येणार होता। मात्र कारशेड बांधकामात विविध प्रजातींची 11,300 पेक्षा अधिक झाडे अडथळा आणत होती। ही झाडे कारशेडच्या बांधकामात अडथळा आणत असल्याने झाडे तोडावी लागली। प्रशासनाने ही झाडे तोडण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली। मात्र उत्तन परिसरात पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल असे सांगून या तोडीला विरोध केला गेला। शेकडो झाडे तोडण्यास या वृक्षतोडीला विरोध केल्यामुळे उत्तनमधील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय MMRDAच्या बैठकीत घेण्यात आल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। त्यामुळे उत्तनपर्यंत सुरू ठेवण्याऐवजी मेट्रोला सुभाषचंद्र बोस मैदानावर थांबावे लागेल। त्यामुळे मीरा भाईंदर मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आला।